कारण तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद एकटे नाही घेऊ शकत। सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याचं जे बाळ आहे ते सर्वात जास्त दुर्बल असतं आणि परावलंबी असतं। बाकी सर्व कीटक, प्राणी, वनस्पती आपल्या निर्मात्याच्या, आपल्या आईवडिलांच्या शिवाय जगू शकतात। त्या पर्सेंटेजमध्ये मनुष्याचं बाळ हे जगू शकत नाही, ते एवढं दुर्बल असतं। ते मनुष्याचं जीवन हे परावलंबी आहे आणि परावलंबी आहे म्हणून तो समर्शील। त्याला माहिती आहे आपली निर्मिती जी आहे ती दुसऱ्यावर अवलंबून आहे आणि मेल्यानंतर त्याचे संस्कार सुद्धा दुसऱ्याच्या हातात, आणि ते जर नाही केले तर दुर्गती प्राप्त होते। मनुष्याचं जीवन अलौकिक आहे आणि ते अलौकिक असण्यामागं त्याचा संपूर्ण मानवजातीशीच नव्हे तर संपूर्ण प्रकृतीशी एक बेजोड असा काय संबंध आहे। तो जेवढा याच्यापासून दूर जाईल तेवढा तो जीवनापासून दूर जातो। आणि आज मग माणसं अशी विस्कटलेली का आहे? कारण त्यांचा पाया भरकटलेला आहे। तुम्हाला लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, पण ते पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग हा तुमच्यात आहे। जीवनामध्ये आम्ही आनंदाचा शोध घेतो तसं आम्ही आनंदी माणसांचा पण शोध घेतो। आम्ही त्या आनंदी माणसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो। आज जेवढ्या लोकांना आम्ही महान समजतो त्यांनी काय केलं? ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले। जेवढे माणसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता तेवढा तो माणूस महान समजला जातो। का? कारण तुमच्या जीवनाचा स्पर्श किती जीवनांना झाला। तुम्ही कोणता रंग आहे, कोणता भाव आहे, कोणता स्वभाव आहे, जो स्वभाव लोकांना जाणवतो तो तुम्ही आहात। तुम्ही जर तो स्वभाव शोषून घेतला आणि नष्ट केला तर तो लोकांना दिसणार नाही। लोकांना रिफ्लेक्ट तोच होतो जो तुम्ही आहात। मग आम्ही जर आनंदी असू तर आनंदाचं काय होणार? असं बाहेर रिफ्लेक्शन होणार। तुम्ही जर आनंदी असाल तर तुझा आनंद काय होईल? लगेच परावर्तित होईल। आणि जेव्हा आनंद परावर्तित होतो तेव्हा त्या आनंदाच्या अहोभावाने लोक तुमच्याकडनं काय होतात? आकर्षित होतात। आपोआप तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचता आनंदाच्या माध्यमातून। आनंदी असाल, समाधानी असाल तर तुमचं ते समाधान आहे, आनंद तुम्हाला अनेक लोकांपर्यंत पोहोचवतं। आणि हाच जीवनामधला आनंदी असण्यापाठीमागचा सर्वात मोठा राजमार्ग आहे। जेव्हा तुम्ही दुसऱ्याला आनंदी करता तेव्हा एक दिवस तो पण त्याचा आनंद घेऊन तुमच्याकडे येतो। म्हणजे आनंद हा समाजापर्यंत, लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक फार मोठा धागा आहे, फार मोठा रस्ता आहे। परंतु तो आनंद कुठला पाहिजे? खरा पाहिजे। आणि खरा आनंद कसा ओळखायचा? ज्या आनंदामध्ये तुम्ही स्वतःला विसरून जाता आणि एवढे रिकामे होता की तुम्हाला सगळ्यांना भरून घ्यावंसं वाटतं। स्वतःमध्ये भेदभाव न करता, समोर मित्र येऊ नये तर शत्रू येऊ, सगळे सारखे दिसायला लागतात। कोणाला सांगू? किती समय? तो आनंद आहे। म्हणून आनंद जो आहे तो कुठल्या वस्तूवर, परिस्थितीवर, तुमच्या अचिव्हमेंट्सवर अवलंबून नाही आहे। तर आनंद तुमच्यात आहे आणि तो सदैव आहे। फक्त तुम्ही तो काय केला पाहिजे? अनुभवायला शिकलं पाहिजे। आणि मग खरा आनंद तुम्हाला तेव्हा होतो जेव्हा तुम्ही अपेक्षा सोडता। तुम्ही आनंदी व्हा आणि तुम्ही आनंदी एकदा झाले, तुम्हाला आनंदाचं जर एकदा सूत्र समजलं तर तुम्हाला मात्र मग लोकांची कमी भासणार नाही। हां, तुम्ही आपोआप लोकांपर्यंत पोहोचाल आणि आनंद हाच लोकांपर्यंत पोहोचण्याचा सर्वात सुंदर असा मार्ग आहे।